रामकृष्ण हरी. आता गेली 4 दिवस जो पाऊस पडत होता, या पावसाच्या विश्रांतीनंतर आपण सर्वजण घराबाहेर पडलो. आता मी सुद्धा या ठिकाणी गावाला आलो होतो. आता इंद्रायणीला पूर आल्यामुळे वारीसाठी सुद्धा हे इंद्रायणीची जी पातळी होती ती धोक्याची पातळी ओलांडली होती. तसंच गावाकडेही या ठिकाणी हे आपण बघू शकता, हे महाराष्ट्रात सर्वत्र प्रत्येक ठिकाणी हा एक अतिवृष्टीचा म्हणजे हे जे खूप जास्त प्रमाणात जो पाऊस पडला ते आपणास प्रत्येक ठिकाणी वृत्तवाहिन्यांवर प्रत्येक ठिकाणी आपणास दिसत आहे. हे बघा, आमच्या गावातील हे जे तळं आहे, या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे, परंतु त्याला नदीचं असं मोठं रूप आलेलं आहे. गावाचा संपर्क तुटलेला आहे. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी झालेले आहे. आणि हे जे बांध आपण या ठिकाणी मागील भागात बघतोय, हे पूर्णपणे या ठिकाणी भरून गेलेले आहेत. पूर्णपणे असं पाणीच पाणी झालेलं आहे. आपला भाग हा थोडा डोंगराळ असल्यामुळे याचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो अतिप्रमाणात जे डोंगरावरचं पाणी आहे ते सर्व पाणी एका ठिकाणी जमा होतं आणि ते अशा प्रमाणात जमा होतं. आणि यावेळेस या पहिल्याच पावसात जे अतिवृष्टीचं प्रमाण आहे ते खूप झालेलं आहे. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे पाऊसच पाऊस आणि पाणीच पाणी या ठिकाणी आपणास गेल्या 4 दिवसात दिसलं. आणि हे निसर्गाचं रूप जे आपण बघितलं ते खूप भयानक रूप असं आपल्यास दिसलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जावा त्या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे पाऊसच पाऊस, हे असं निसर्गाचं रूप. जागोजागी जे वहाळ होते, नद्या होत्या, ते सर्व कसं दुथडी भरून वाहत आहे आणि पाणीच पाणी. पहिल्याच पावसात हे धरणं कुठंतरी 50% या ठिकाणी भरलेले आहेत. हे आपण या ठिकाणी पावसाचं जे रूप आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत. हे आपण बघू शकताय की तळ्याला जी सांड आलेली आहे ती या ठिकाणी म्हणजे तिने नदीचंच रूप या ठिकाणी घेतलेलं आहे. हे असं या ठिकाणी आपणास दिसतं आहे. रामकृष्ण हरी.